पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। इंदापूर शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने शहर स्वच्छता व जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये या अभियानाचा शुभारंभ नगराध्यक्ष भरत शहा यांच्या हस्ते करण्यात आलाय। यावेळी नगराध्यक्ष भरत शहा, उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, विरोधी पक्षनेते अनिल पवार, गटनेते शकील सय्यद, नगरसेवक भारत शिंदे, सुधाकर ढगे, प्रशांत उमरे, उमेश मकरे, स्वप्नील राऊत, सुनील आरगडे, अक्षय सूर्यवंशी, अजिंक्य जावीर, पोपट शिंदे, संजय शिंदे, मुख्य अधिकारी रमेश ढगे तसेच स्वच्छता व आरोग्य विभागाच्या रश्मी बारसकर यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात आला। बाबा चौक ते श्रीराम सोसायटी येथील दत्त मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। रस्त्यालगतचा कचरा, डिव्हायडर मधील घाण व काटेरी झुडपे हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला। या मोहिमेत प्रभागातील कार्यकर्ते सागर कदम, प्रकाश खिल्लारे, प्रवीण देवकर, आनंद रेडेकर, सचिन चौगुले, यश रेडेकर, लखन चौगुले, मुन्ना बागवान, अक्षय देवकर तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। नगराध्यक्ष भरत शहा यांनी नागरिकांना उघड्यावर कचरा न टाकता तो घंटागाडीतच टाकण्याचे आवाहन केले। स्वच्छ इंदापूर ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून शहर अधिक सुंदर आणि निरोगी बनवण्याचा संकल्प आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले। दर गुरुवारी शहरातील प्रत्येक प्रभागात अशाच प्रकारची स्वच्छता व जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली। आज प्रभाग क्रमांक 2 मध्ये इंदापूर नगरपालिकेच्या वतीनं आज स्वच्छता अभियान चालू आहे आणि या प्रभागातील बऱ्यापैकी स्वच्छता अभियान झालेली आहे। परंतु या निमित्तानं या इंदापूर शहरातील नागरिकांना एक आवाहन करायचे की कचरा आपण घंटागाडीतच टाका। जिथं घंटागाडी येत नसेल तिथं नगरपालिकेकडे तक्रार करा। आपला कचरा सगळा घंटागाडीतच टाकावा, रस्त्यावर अस्ताव्यस्त टाकू नये, जेणेकरून आपल्या इंदापूर शहराच्या वैभवात भर पडेल। म्हणून आपण सगळ्यांनी कचरा घंटागाडीतच टाकावा ही नम्र विनंती सगळ्यांना करतो। आणि इंदापूर नगरपालिकेतर्फे सगळ्या प्रभागात दर गुरुवारी स्वच्छता अभियान राबवलं जाईल आणि आपल्या अडीअडचणीला आम्ही सगळेजण कधीही सहकार्य करायला तयार आहे। धन्यवाद। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार।